आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। नमस्कार, माझं नाव कृष्णा मनोहर आडेलकर। मी राहायला घाटकोपर वेस्ट पारशिवाडी येथे। माझा जन्म मुंबईमध्येच आहे। गेल्या 3 ते 4 वर्षापासून बांगलादेशी तृतीयपंथी आणि नकली तृतीयपंथी याच्यावरती मी काम करत आहे। तर 2024 पासून माझ्या काही तक्रारी आहे मुंबई पोलीस जडे मुंबईचे पोलीस स्टेशन आहे, त्या पोलीस स्टेशनला बांगलादेशी तृतीयपंथी विरुद्ध तर ते स्पष्ट करता परंतु आता 2025 मार्च महिन्यामध्ये आरोपी कुठेतरी सापडला। आरोपीचं नाव आहे बाबू खान आलियान। तो बांगलादेशी तृतीयपंथी आहे, उर्फ त्याला ज्योती हाजी करून मी ओळखलं जातं। आता तुम्ही पाहिलंच असेल, गेल्या टायमाला काय व्हिडिओ व्हायरल झालेले बांगलादेशी तृतीयपंथीचे, काय बोगस तृतीयपंथी आहे त्याच्याविषयी। तर बांगलादेशी जे तृतीयपंथी आहे ज्योती खान, त्याचा कंप्लेंटर मी आहे। मी त्याच्या पर्सनल नावाने त्याच्या मी काय तक्रारी दिलेल्या मुंबई पोलीस स्टेशनमध्ये आणि काय माहिती दिलेली शिवाजीनगर पोलीस स्टेशन गव्हर्नमेंट। तर त्या माहितीनुसार त्याच्यावर कारवाई करत शेवटी ते सिद्ध झालं का तो बांगलादेशी आहे बरोबर। परंतु पोलिसांच्या माहितीनुसार त्याच्याकडे 20 घरं आहे असं सांगितलं जातंय आणि तो गेल्या 30 वर्षापासून आपल्या मुंबईमध्ये आपल्या भारतामध्ये राहत आहे। आणि त्याने काय 200 तृतीयपंथी म्हणजे 200 तृतीयपंथीचा सर्वांचा ग्रुप आहे। परंतु माझं असं म्हणणं आहे, जे 200 तृतीयपंथी आहे त्या 200 जणांनी पण अजून 200 जणांना आणले असेल, त्या 200 जणांनी पण अजून 200 जणांना आणले असेल, असे असू शकतं ना। आज मुंबईमध्ये एका माणसाला एक घर घ्यायला मुश्किल झाले, पण बाबू खानकडे 20 फ्लॅट आणि त्याच्याकडे सोनं किती आहे ते काय दाखवलं गेलेलं ना। हे बघा, भिक्षा आपण मागतो, आजकाल तुम्ही पाहता ते भिक्षा मागणाऱ्याकडे परत सोन्याने भरलेले का 100 तोळा 150 तोळा सोनं हे भिक्षा मागणाऱ्याकडे आहे काय? आता मध्ये बघा काय व्हिडिओ व्हायरल झालेले, कोण 50,000चा बंडल उडवते, कोण ₹1,00,000। तोच 50,000चा आणि तोच ₹1,00,000 जर कुठच्या नगरसेवकाने कुठच्या आमदाराने जर उडवला असता ना, आतापर्यंत पुऱ्या भारत देशामध्ये त्याचा पिक्चर बनवला असता। बघा, जनतेला लुटलं, जनतेचा पैसा, हा पैसा तो पैसा, हा पैसा कोणाचा? आपल्या गरीब जनतेचा। हा लुटलेला पैसा आहे, हा दादागिरी करून घेतलेला पैसा आहे। भिक्षा द्या म्हणजे काय? हा साईबाबाचा वड आहे, साईबाबाचा शब्द आहे ना, भिक्षा दे माई। पण तुम्ही काय घ्यायला पाहिजे? जे सहकुशी देणे देतील तेच देणार ना। आणि कायद्यामध्ये तर 2000चा GRच आहे, भीक मागायला बंद आहे, तरी हे सोसायटीत जातात, लोकांच्या घरामध्ये जातात, दादागिरी करतात। आम्ही शिवजयंती साजरा करतो, 14 एप्रिल साजरा करतो, एखादी दर्गेची काही मिरवणूक असते तर आम्हाला परमिशन घ्यायला लागतं, बरोबर ना? परमिशन असं तर आपण करू नाही शकत। प्रत्येक गोष्टी आपल्या प्रत्येक धर्माचे जे सण साजरे होतात त्याला परमिशनची गरज लागते कायद्यानुसार, संविधानानुसार, बरोबर आहे? सगळ्यांना परमिशन आहे, पण ह्याचं परमिशन दाखवा नाही जे उघडे नागरिक उभे येते रस्त्यावर। 10 वाजता स्पीकर बंद करा। तुम्ही भोंगे काढले कायद्याने, खूप चांगलं केलं। तुम्ही मंदिराचे भोंगे काढले, खूप चांगलं केलं। तुम्ही फुटपाथवरच्या गरिबांचे झोपडपट्ट्या तोडल्या आणि त्या झोपडपट्ट्या तोडून तुम्ही छेडानगरला रेड लाईट एरिया चालू केला। आता तुम्हाला माहिती असेल बघा, छेडानगरला झोपडपट्ट्या तोडल्या गेल्या कोणतीही नोटीस न देता, आणि ते झोपडपट्टी तोडली ना त्याच्यावर बघा किती मारामारी चालू। त्याविषयी एका माणसाला लुटला, सगळीकडे व्हायरल झाले, त्याचे कपडे काढून त्याचं पाकिट वगैरे, एवढे तृतीयपंथी रात्रीचे उभे असतात। 2014 ते 2019 पर्यंत आपल्या मुंबईमध्ये सगळीकडे कॅमेरेच लागले। का कॅमेरे लागले? हे जे गुन्हेगार होतात ते म्हणून ना। परंतु मुंबईमध्ये फक्त बाईकचे आणि गाडीचे फोटो येतात, इतर फोटो येऊनच राहिले नाही का? त्या कॅमेरामध्ये तृतीयपंथी येत नसतील? रेल्वे सीसी कॅमेरामध्ये तृतीयपंथी येत असतील ना भिक्षा मागताना, मग का नाही कारवाई होते? कारवाई होत नाही। तृतीयपंथी म्हणजे काय? अर्धनारी शक्तीचं रूप सर्वप्रथम। त्याच्यानंतर हल्ली बघा कुठं कोणाच्या कधी लग्न कार्य असतं, साखरपुडा असतो, तर काय फालतूगिरी होते, जबरदस्ती करणं, पैसे मागणं, 11,000च पाहिजे, 51,000 पाहिजे। तर माझं असं म्हणणं आहे, भिक्षा म्हणजे काय? भिक्षा म्हणजे काय होतं? कोणाला तांदूळ दिले, गहू दिले, साड्या दिल्या आणि जे सहकुशीने काय ते लोक देतात ते। पण
भिक्षामध्ये 11,000 आणि 21,000 हे भिक्षा झाले काय, म्हणजे हे कुठेतरी खंडणी वसूल करतात आहे. आणि त्याच्यानंतर उलट सीधा बोलणं, लोकांना शिव्या गाया करणं हे चुकीचं आहे ना. त्याच्यासाठी माझी ही लढाई आहे. आणि राहिला ही दुसरी गोष्ट, रेल्वे प्रवास. आज रेल्वे प्रवास मध्ये कोणाकडे जर तिकीट नसेल, पास संपला असेल तर त्याला फाईन भरायला लागतं. परंतु आज मुंबईमध्ये 2 रुपये दिले तर कानाखाली मारली जाते, 10 रुपयेच पाहिजे. त्या ट्रेनमध्ये कोण लग्नासाठी जात असतं, कोण मैत्रीसाठी जात असतं. प्रत्येक जण लग्नासाठी आणि कुठच्या चांगल्या शुभ कार्यासाठी जात नाही, कोणाच्या घरी काय दुःख असतं. अशा टाइमला त्या ट्रेनमध्ये साड्यावर केल्या जातात आणि वसुलीचा अनेकदा तक्रार दिलेल्या आहे. उलट जास्त होते. ट्रेनमध्ये कोणी परमिशन दिलेली, ट्रेनमध्ये भीक मागायची परमिशन आहे काय? आता मध्यशीर बघा काय व्हिडिओ व्हायरल होतात, ट्रेनमध्ये डान्स करतात, नाचून पैसे घेतात. आज मुंबईची अशी परिस्थिती का लोक लटकत कामाला धंद्याला जातात, ट्रेनमध्ये उभा राहायला जागा नाही. अक्षरशः ती जी व्हिडिओ आहे ना ती पहा, लेडीज डब्यामध्ये आणि काय लेडीजच्या साईडला उभ्या आहे, त्याला जागा दिली डान्स करायला. एखादी लेडीज जर कधी पडली, काय कमी जास्त झालेला जबाबदार कोण आहे? आणि हे कोणाच्या आशीर्वादाने म्हणजे ट्रेनमध्ये भिक्षा मागण्यात आलं. चला, 1 आलं 2 आलं, प्रत्येक प्लॅटफॉर्मवर बदललं जाते. या प्लॅटफॉर्मवर हा तृतीयपंथी, त्याच्यानंतर तो तृतीयपंथी, त्याच्यानंतर तो तृतीयपंथी. आणि याच्यामध्ये असली काय नकली काय हे लोकांना काय समजत नाही. दिवसा डावळे पॅन्ट शर्ट वर असतात आणि रात्री पहा असे मेकअप करतात का पिक्चरच्या हिरोईन आहे काय. फुटपाथवर पहा काय होते. फुटपाथ तुम्ही आज मुंबईचा पाहिला असेल, मुंबई ही माया नगरी आहे. जेव्हा पनवेलवरून तुमचे पण पाहुणे येतात ना, त्या पनवेल टू पुलापासून बघा पूर्ण रात्रीचा रेड लाईट एरिया भरलेला असतो. महाराष्ट्र हा संस्कृती आहे, हा संस्कृतीवाल्यांचा महाराष्ट्र आहे. पण माणूस जर रस्त्याला जात असेल, त्याचा कॉलर पकडायचा, त्याला जंगलात खेचून घ्यायचं, त्याचं पाकिट काढ, त्याचा आर्टिक काढ. कोणतरी याच्या पाठीमागे असेल ना, कोणतरी त्यांचा मुख्य गुरु असेल, त्याच्याबद्दल माझ्या तक्रार करता करता शेवटी माहित पडलं बाबू खान. ते बाबू खानची तृतीयपंथी आहे. आता बाबू खान किती वर्ष राहतो? 30 वर्ष सांगितलं मी. 30 वर्ष कोणाला माहितीच नव्हतं का तो बांगलादेशी? कोणाला तरी माहिती असेल ना. जेलमध्ये बंद होता आणि त्याला बेल दिली. आता त्या बेल त्याला दिली तर त्याच्यासाठी मी वापस कोर्टाला अपील करणार उच्च न्यायालयात. प्रत्येक पोलीस स्टेशनला माझी तक्रार आहे की रात्रीच्या वेळेचा व्यवसाय चालू आहे ना त्याच्यावर पूर्ण घाण कामावून चालू आहे, तिथं लूटमार चालू आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला पत्र आहे पण कोणतीही कारवाई होत नाही. एक तासासाठी गायब होता, 1 तासाच्या नंतर ते पुन्हा येऊन उभे असतात. हे एवढा आधी चालतं. सरकारचं काहीतरी तर नियंत्रण हवं ना. किती जणांना HIV, आता जो आरोपी भेटलाय मुंबईमध्ये बाबू अल्ले खान उर्फ छोटे, त्याला देखील HIV चा आजार आहे. आता तो पण किती जणांच्या संपर्कामध्ये आला असेल. बांगलादेशी आहे ना, आणि त्या आमच्या राज्यामध्ये कशाला, आमच्या मुंबईमध्ये कशाला? गुरुमा गवंडीला राहतात, त्याला देखील HIV चा आजार आहे. आणि अशा अजून काय तृतीयपंथी त्याला HIV चा आजार आहे. माझ्या जे मेडिकलचे रिपोर्ट आहे ना ते पोलीस स्टेशनला, कारण का मी खूप मेहनत केली, 4 वर्ष झाले पूर्ण डिटेल करत 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 मी इथपर्यंत पोहोचलो. काय असली तृतीयपंथी आहे ना त्यांनी मला सहकार्य खूप केलं. हो, HIV रिपोर्ट भेटले ना ते मला. ते तिच्या आजूबाजूचे काय त्या लोकांचे कार्यकर्ता आहे ना आणि काय लोक आहेत ज्यांना मारहाण झालेली त्या लोकांनी दिली. त्याची जी नॅशनल ID ना ती देखील तो बांगलादेशचा नॅशनल ID पर्यंत मला भेटली. कारण का जे काय असे जे असली तृतीयपंथी आहे ते माझ्या संपर्कामध्ये, तर ही मला एवढी माहिती कशी भेटली. जे असली तृतीयपंथी आहे ना त्यांचे काय डॉक्युमेंटचे जे मंदिर आहे देवीचे, त्यांचे जे काय प्रोग्राम असतात त्याचं परमिशन मी घेतो. मी जातो पोलीस स्टेशनला, त्याच्या मदतीसाठी माझ्याकडे येतात. तर तेव्हा माहित पडलं का ह्याच्यामध्ये 2 भाग असतात, असली पण आणि नकली पण. तर आम्ही काय त्यांना तक्रारी दिल्या का बघा तुमचे लोक ट्रेनमध्ये अशा फालतूगिरी करतात. त्याच्यानंतर हे माहित पडलं का ते आमचे लोक नाही, ते इतर जण आहेत, त्यांच्याशी नेशली काही संबंध नाही. माझी नाही बघा, माझी संघटना नाही, परंतु मी सोशल वर्कर आहे आणि माझी एक संस्था आहे वंदना कॅन्सर ट्रस्ट.
तर काय झालं माझ्या आर्टिकलचे जे डॉक्युमेंटचे जे कामं वगैरे होतात ना, तर ते एका तृतीय पंथाला एक मित्र माझा घेऊन आलेला, मी त्या एकाचं काम करून दिलेलं. त्याच्यानंतर मग त्याची लेख लागत करत मग सगळे तृतीयपंथी माझ्याकडे यायला लागले मुंबईमध्ये, जे असले तृतीयपंथी. फॉर एक्झाम्पल कोळीवाड्याला महाकालीचं मंदिर आहे, सर्वात मोठं मुंबईमध्ये. सर्वात मोठं जे अर्धनारी शक्तीचं ओरिजिनल तृतीय पंथांचं जे मंदिर आहे ते कुठं कोळीवाड्यामध्ये आहे, सर्वात मोठं. त्याच्यानंतर एक मस्जिद बंदरला आहे बाबू पुजारी. त्याच्यानंतर एक नवी मुंबईला. हे जे असली तृतीयपंथी ना, ह्यांनी अर्धी मला माहिती दिलेली आहे यांच्यामध्ये. आणि असली तृतीयपंथीवर दादागिरी भाईगिरी इधर मागणे का नाही, या हमारा इलाका पूर्ण गुंडाराज आहे. आणि त्याच्यामध्ये आणखी तुम्हाला एक माहिती देतो, हे लग्न झालेले लोक आहेत, हे 2 मुलांचे बाप आहे. अर्धनारी शक्तीचा म्हणजे काय अर्थ आहे, शंकर असं पार्वतीचं रूप, हे सर्वांना माहिती. शंकर आणि पार्वती यांनी असे कधी घाणेरडी कामं केलेली पुष्पाच्या रूपाला. तुम्ही एखादा देवाचं रूप घेताय आणि असे घाणेरडे काम करतात, त्याच्यामुळे किती मोठा अपमान होतो देवांचा. आपण होतोय की नाही, पाकिट मार चैन मार. आणि एकाला मारायला 200 जण असतात, हे तुमच्या माहितीसाठी सांगतो. नवी मुंबईला पीएमसी ला पोलीस स्टेशन आहे, त्या पोलीस स्टेशन मध्ये एका अधिकाऱ्याला कंबर तुटेपर्यंत मारलं त्या लोकांनी. आणि जेव्हा त्यांच्यावर कारवाई केली ना, पकडले ना, तर त्याच्यामध्ये 1 तृतीयपंथी 2 मुलांचा बाप होता. ही मुलं आहे, सावधान राहा तुम्ही. आज तुमच्या घरात पण मुलं आहे. आज जेव्हा तुम्ही रस्त्यावर येता ना, ते रात्रीचे बघा संध्याकाळी लोक सगळी कॉलेजची मुलं उभी आहेत. परंतु त्या कॉलेजच्या मुलांमध्ये कधी कधी आपला पण मुलगा असू शकतो, आपल्या भावाचा पण मुलगा असू शकतो, आपल्या शेजाऱ्याचा पण मुलगा असू शकतो. चरस गांजा सिगरेट पितात आणि त्या जंगलामध्ये घेऊन जातात. आणि एखादा पण चांगला मुलगा चिकना दिसला की त्याला हळूहळू त्यांच्यामध्ये खेचत घ्यायचं. आजच्या 10 वर्ष पाठीमागे जावा, तृतीयपंथी दिसायचे काय? आता गल्ली बोळ्यामध्ये झालंय बघा, गल्ली गल्लीमध्ये जावा, तृतीयपंथी. असली तृतीयपंथी तर राहिलेच नाही. आणि असली तृतीयपंथी तर मला नाही वाटत त्याच्या घाणेरडे कामं करतील. साड्यावरती तर देवाचा रूप आहे ना. मग हे कोण आहे? हे बघा काय झालं म्हणजे हा फोटो झुंड आहे ना, हा अतिशय झाकला जातोय. कारण काय माहितीये काय, कुठंतरी ना पैसा हा बोलला जातो. आज मी तुम्हाला छोटा उदाहरण देतो. तुम्ही फुटपाथवरचे झोपडपट्ट्या तोडल्या, फुटपाथवरचे मंदिर तोडले, फुटपाथवरच्या मस्जिदी तोडल्या, फुटपाथवरचे बुद्ध विहार तोडले, परंतु फुटपाथवरचा वेश्या व्यवसाय नाही बंद झाला. हे बघा कसं आहे माहिती का, आता त्याच्याकडे जर शासकीय प्रशासन जे 200 म्हणताय ना, त्यातले 100 लग्न झालेले मुलं असतात. आणि जर कसे मारामारी करायला ते एक्सपर्ट असतात. ही सगळी ट्रेनिंग दिलेली जाते त्या लोकांना. आणि सगळ्यांना नशा करायची सवय, कारण हे सगळ्या माणसाची कामं नाही होत. कोणाला मारणं, कोणाला हात, त्याला डेअरिंग लागते. आज मुंबई पोलीस, शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये एका टायमाला ना बाबू खानला जेव्हा अटक केली ना, 200 तृतीयपंथी आलेले. कुठून आलेले ते? माझं एकच आहे, कारवाई व्हायला पाहिजे आणि बाबू खानला रिपोर्ट केलं पाहिजे. हे माझं आउटपुट आहे. कारवाई होत नाही असं नाही बोलू शकत, कारवाई दाखवतात, पण जशी झाली पाहिजे तशी नाही होते. जब तुम किसी को मारते ना फुटपाथ पे खड़े, तो दूसरे दिन क्यों खड़े रहते? यानी उनका डर मारते हैं, भीती में नहीं थे लोकांना. स्वतः मुंबई पोलीस मध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशन बोलले, जी कृष्णाने दिलेली आहे त्याचं प्रॉपर माहिती दिली. परंतु माझं म्हणणं काय माहिती काय, करोडो लाखो पैसे लपलेले ते बाहेर काढा ना. तुम्ही 20 फ्लॅट कशाला दाखवले? तुम्ही जनतेला का फक्त 20 फ्लॅट दाखवले? सोनं किती आहे? 1 तृतीयपंथी महिन्याचे 12,000 देतो बाबू खानला. असली तृतीयपंथी आहे, रोजचे 2-2, 3-3 हजार रुपये बाबू खानला हप्ता देतात. असली तृतीयपंथी. फक्त मला एका तासासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलवावं, मला त्या तृतीयपंथाला मी मुख्यमंत्रीच्या समोर उभा करतो. ते बिचारे पुढे येत नाही का? बाबू खानची दहशत. बाबू खानकडे 400 किल्ल्याच्या घरात बसून हातपाय तोडतात. आणि एक नवीन प्रकार पण येतो लोकांमध्ये. पोलीस स्टेशन मध्ये जाते, पहिला स्वतःला मारून घेते आणि पोलीस स्टेशन मध्ये झालं यांनी मारलं. मग त्याच्यामुळे कोण पुढे डेअरिंगच करत नाही, कोण याला मागत नाही, कोण येणार नाही असायला. अजूनही आता तो बेलवर सुटून आला ना, त्याला पैसे पोचतील पण संध्याकाळी. 1 तृतीयपंथी 8,000 12,000 देतो. 1 तृतीयपंथी 300 आणि 400 तृतीयपंथीचं झालं काय महिन्याचं? कितीचा इन्कम आहे? तुम्ही काढा ना पैसा सगळा बाहेर. गोरगरीब जनतेचा पैसा हा, बहुजन समाजाचा पैसा आहे. लोकांनी पैसा का दिलेला आहे? माझ्या मुलाचं शिक्षण होऊन दे, माझा मुलगा चांगला राहून दे. त्या लोकांना अम्मा आणि आंटी असे काय बोलून पैसे दिलेले. खरे तृतीयपंथी समजून हा पैसा दिलेला. शेवटी आमच्या जनतेची फसवणूक केलेल्याचा पैसा आहे. एवढा पैसा
परंतु हे आजकालचे तृतीयपंथी नाही, 2-2, 3-3 ते सांगून नाही करणार बोगस तृतीयपंथी. त्यांच्या अंगात देव येतात, देव्या येतात आणि काय कपाळाला लावतील आणि काय रुद्राक्ष आणि आधार कार्ड बघा बांगलादेश, बाबू खान आणि आमकाटा आणि खमकाटपंथी ना बांगलादेश. हे लोकांचे जेवढे घर आहे ना 10-15 जरा सांगा मला पुढच्या बँकेने हे लोकांना लोन दिलंय. सगळे कॅश व्यवहार आहे आणि 6च्या नंतर नाही ना, संध्याकाळी 6 नंतर एक पण होश मध्ये नसतो, सगळे नशामध्ये. मुंबई पोलीस भाड्याने राहतात, 25% मुंबईच्या बाहेर राहतात, 25% मुंबई पोलिसांनी कर्ज घेतलेला असतो. कुठच्या मुंबई पोलिसकडे एवढी प्रॉपर्टी असेल काय कुठच्या अधिकारी, पण एका तृतीयपंथीकडे बोला 20 फ्लॅट. त्याचा व्हेरीफाय करायला माझ्याकडून किती वर्षापासून तिकडे आपलं काय करतोय काय नाही. मग ते तुम्ही कसं काय दिलं त्याला किन्नर कार्ड, याच्या आता तुला व्हेरीफाय नाही झालेलं आहे म्हणून बांगलादेशी लोकांकडे पण किन्नर कार्ड आहे. असंच आहे ना. शिवाजीनगर पोलीस स्टेशन झाली का त्याच्या गुरुवार तरी कारवाई. सर्वप्रथम 8 बांगलादेशी पकडले शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये. त्या अधिकाऱ्याला काढण्यात आला, उपनिरीक्षक विक्रांत शिंदे. त्यांनी बांगलादेशी तृतीयपंथी पकडले, त्याच्यानंतर अजून पुढे कारवाई करून म्हणून त्याला काढण्यात आला. त्याच्यात आता कोण होतं याच्या पाठी, कोणाचा दबाव आहे, कोण प्रेशर आणतंय. अरे बघा ना कोण आहे बाबू खानचा, कोण आहे गुरु, कोणाकडे एवढी प्रॉपर्टी आहे. जर मुंबई पोलीस मेलेला मुर्दा बाहेर काढू शकतात तर गुरुला पकडायला किती टाइम लागेल. मग हे समजून जायचं, कुठेतरी आपण गप बसायचं. चाललंय ना कायद्याने चालून द्या, आम्ही आपल्या मात्र कोर्टाचे राहू. आता बेल कॅन्सल करायला आम्हालाच रॉड मारायचे, कोण पुढे येत नाही. अपीलला जायला लागणार आम्हाला हायकोर्टाला, उच्च न्यायालयाच त्याचा आता रिझल्ट देऊ शकतं. कारण त्याला सेशन कोर्टामधून त्याला बेल झालेला आहे. HIV ह्या त्याच्या आधारावर त्याला बेस दिलेला आहे, पण तुम्ही तो बेस दिला तर त्याला रिपोर्ट करा ना. रिपोर्ट का नाही केला तुम्ही. काही दिवसापासून हे बांगलादेशी जिहादी किन्नर मुंबई सारख्या ठिकाणी लपून बसले होते. मुंबई सारख्या ठिकाणी बऱ्याचशा वेळेस आतंकवादी हमला झाला, बऱ्याचशा वेळेस सामान्य नागरिक ह्याच्यामध्ये दगावलेत. ह्या बांगलादेशी किन्नरांच्या हाताला हात लावून जर एखादा पाकिस्तानी नागरिक जर किन्नराच्या रूपामध्ये जर मुंबई सारख्या ठिकाणी जर राहिला, एखादी मोठी आतंकवादी सारख्या घटनेला जर घडून आणली, तर अशा बांगलादेशी किन्नरांना कृष्णा नावाच्या पोरांनी ह्या बांगलादेशी किन्नरांचा मुकुटा काढला आणि ह्यांना पोलिसांच्या हातामध्ये दिला. त्या कृष्णाने चुकीचं केलं का? मी माझ्या सगळ्या किन्नर बहिणींना हा प्रश्न विचारते. तुमच्या हक्काचं हे जिहादी किन्नर खात होते. कृष्णाची लढाई फक्त एवढी आहे, या हिंदुस्थानामध्ये राहणारे फक्त हिंदूंनीच बाकीच्या कुणीही खाऊ नये. जर या कृष्णाने हिंदू किन्नरांच्या साठी या बांगलादेशी किन्नरांना पोलिसांना धरून दिलं, तर ह्या हिंदू किन्नरांनी या कृष्णाचा पुरस्कार केला पाहिजे होता, सत्कार केला पाहिजे होता. हे बघा आमचे हिंदू किन्नर. आता यांनी हिंदू किन्नर आहेत का हे जिहादी किन्नर आहे मला हेच कळत नाहीये. त्या कृष्णाचा सपोर्ट द्यायचा सोडून त्या बांगलादेशी किन्नरांना सपोर्ट द्यायला लागल्यात का? तुमच्या मनामध्ये का मुंबई सारख्या ठिकाणी आतंकवादी हमला झाला पाहिजे का नाही? तुमच्या मनात जर नसेल तर कृष्णाला तुम्ही सपोर्ट करा. अजून असे किती बांगलादेशी आहेत, सगळ्यांना शोधून काढलं पाहिजे आणि सगळ्यांना हे बांगलादेशाला चपली मारून मारून सोडलं पाहिजे. यांना आमच्या महाराष्ट्र का हिंदुस्थानामध्ये सुद्धा यांना ठेवलं नाही पाहिजे. मी कृष्णाला एवढं सांगू इच्छिते की कृष्णा, तू आमच्या हिंदू किन्नरांची लढाई लढतोस. जरी तो सोबत जरी कोण नसलं, ही तुझ्या सोबत, ही बिपाशा तुझ्या सोबत आहे. आणि तुला अजून एक सांगते, सकल हिंदू समाज तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. ही जी तुझी लढाई आहे ती चालू ठेव. आपला ना न्याय हा प्रत्येक किन्नरांना आणि प्रत्येक हिंदू किन्नरांना आपला न्याय द्यायचा आहे. नमस्कार, मी अंबिका किन्नर
सगळे माझे सहकारी. आज आम्ही नकली तृतीय किन्नर लोक बोगस तृतीयपंथी बहिर्जींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याकरता आम्हाला मदत केली आमचा कृष्णदादा, तसेच भीम सेनेचे लोक, त्यांनी आम्हाला खूप खूप सहकार्य केलं. आणि आज पहिल्यांदाच त्या नकली तृतीयपंथीयांवरती कारवाई झाली. कलम 323 आणि 504 त्यांच्यावरती आज NC लिहिली गेली. पहिल्यांदाच त्यांना सक्त शिक्षा होणार आहे. आणि या लोकांनी आम्हाला मदत केली, त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभार मानतो, धन्यवाद करतो. असंच त्यांनी आम्हाला सपोर्ट करावा व आमचं नाव जे लोक खराब करतायत त्यांना शिक्षा मिळावी ही आम्ही विनंती करतो. खूप खूप धन्यवाद. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.